अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे, जे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल। स्वामींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने सुखाने भरभरून जाईल। स्वामी म्हणतात, जितके तुम्ही स्वतःला सुखी आनंदी समजाल तेवढे तुम्ही आनंदी राहाल। आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर बिखरून जाल। नेहमी आपलं मन शांत ठेवा आणि विचार करा। शांत मन ठेवून जर काम केले तर तुम्ही आयुष्यात नक्कीच पुढे जाल। स्वामींचा आशीर्वाद असला की कोणत्याही संकटाला समोर जाण्याची ताकद मिळते। स्वामींचा आशीर्वाद असला की प्रत्येक कामामध्ये विजय आपलाच होतो। हा अनुभव आपल्याला कायम स्वरूपी येत असतो। आपण एखाद्या गरजू व्यक्तींचे काम करतो, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप मोलाचा असतो। कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका। माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा। चांगले माणसं दुरावणार नाहीत, परके कोण यापेक्षा आपली कोण हे नक्कीच ओळखायला हवं। एक कठीण रास्ता, एक कठीण मार्ग तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतो। यश हे नशिबाने मिळणारी गोष्ट नाही, उचित ध्येयाच्या उद्दिष्ट पूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजेच यश। यश आणि सुख हे दोघंही जोडीने येतात। आपल्याला जे हवंय ते मिळवणे म्हणजे यश, आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटून घेणे म्हणजे सुख। यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे। स्वतःवर विश्वास ठेवा। स्वतःवर विश्वास असला की प्रत्येक कामामध्ये यश तुम्हाला नक्कीच मिळते। एक छोटीशी कथा आहे की आपला विश्वास आपल्यावर असेल तर सर्व गोष्टी आपल्याला मिळतातच। एका गावामध्ये एक साधू राहत होता। हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा। गावकरीसुद्धा साधूवर खूप खुश होते। जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असं वाटत होते तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे, आणि साधू नाचायचा आणि पाऊस पडायचा। एके दिवशी त्या गावामध्ये 4 तरुण आले। गावकऱ्यांनी त्या तरुणांना चमत्कारिक साधूविषयी सांगितले। त्या मुलांना त्यावर विश्वास बसत नव्हता। त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले। साधूसमोरही मुलांनी हे अशक्य असल्याचे सांगितले। मुले म्हणाली, आज आम्ही नाचतो, आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल। मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली। पहिला मुलगा 10 मिनिटं नाचला, परंतु पाऊस पडला नाही। दुसरा मुलगा अर्धा तास नाचला, तरीही पाऊस पडला नाही। अशा प्रकारे इतर दोन्हीही मुले नाचली, परंतु पाऊस पडला नाही। आता साधू नाचू लागला, परंतु 2 तास झाले तरीही पाऊस पडला नाही। अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला। हे पाहून मुले अचंबित झाली। मुलांनाही त्या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले की एकतर या गावकऱ्यांचा माझ्यावर अटूट विश्वास आहे आणि माझ्या परमेश्वरावर विश्वास आहे। दुसरे कारण, पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो, मग कितीही उशीर झाला तरीही मी नाचणे थांबवत नाही। आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते। त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करणं बंद करता। या उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात। अपयशाला घाबरू नये, उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखीन काय करावे याचा बोध घ्यायला हवा। स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास कुठलीच गोष्ट या जगात अशक्य नाही। दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन संदेशासोबत। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।